त्यावेळेला तुम्ही म्हणजे सांगितलं का मला उभं राहायचं नाही आणि नंतर मात्र म्हणून उभं राहिले असं सांगितलं की म्हणजे गरज नसताना म्हणजे एक प्रकारे आघाडीची भेट केली तुम्ही इकडनं दुसरं मात्र पनवेलमधून उभे राहिले असते तर निश्चितच पनवेलमधून मग तुम्हाला भविष्य उभे होते म्हणजे तिथे काही क्लासेस नसते झाले आणि तुम्ही ती गोष्ट काढल्यानंतर मात्र तुम्ही डायरेक्ट निर्णय घेतला की उडवून लढायचं. मी असा काही तुम्हाला सांगतो, बालाराम पाटील काही सांगो, मी स्पष्ट सांगितला होता का पनवेलमध्ये मला उभा राहायचा नाही. त्याने आग्रह केला होता, मी त्यांना त्यावेळी सांगितलं पनवेलमधून जर तुम्ही सांगता प्रीतमनी उभा राहावा तर उरण मतदारसंघ वाऱ्यावर सोडायचा का, हा माझा त्याच्यातला मुद्दा होता. कारण जवळजवळ 3.5 तालुके त्या उरण मतदारसंघ आणि जासईपासून त्यांना कोणी वाली नव्हता. आणि अशा पद्धतीने आणि तुम्हाला एक परत सांगतो, मी ज्यावेळी खासदारकीची निवडणूक लागली त्यावेळी बालाराम पाटलांना विचारूनच प्रीतम म्हात्रेंनी काम चालू केलं होतं. आणि तुम्हाला अजून एक सांगतो मी की शेवटच्या याच्यात जयंतबाईंजवळ आम्ही सर्व गेले असताना मी स्पष्ट सांगितलं होतं का मला उरणमधून उभा राहायचा आहे. आपण जर मला उमेदवारी दिली नाही तर मी अपक्ष उभा राहील. त्याच्यानंतर मला आपल्या शेतकरी कामगार पक्षाने एबी फॉर्म दिले. ती काय माझी हे नाही ना, नाही तर मी अपक्ष राहणार होतोच ना. अपक्ष राहत नाही का महाराष्ट्रामध्ये अनेक राहतात. कसं काय बंडखोरी, कोण बोलेल बंडखोरी? आघाडी तुम्हाला सांगतो, आघाडीच्या शेवटच्या याच्यापर्यंत क्षणापर्यंत निर्णय होत नव्हता. बंडखोरी करायला का मी बोललो होतो म्हणून मी केली का बंडखोरी? तुम्हाला आली का नजरेस? मी एकटा लढलो, ती बंडखोरी म्हणता येणार नाही. त्यांनी सुद्धा बंडखोरीच केली ना शिवसेनेने 5 ठिकाणी उमेदवार उभे करून. एक मिनिट जरा, शिवसेनेने सुद्धा उमेदवार उभे केले का नाही? आमच्या बालाराम पाटलाला तुमच्या शिवसेनेने एबी फॉर्म दिला, आम्ही इथून निवडणूक काढली मशालची घेऊन प्रांत ऑफिस पर्यंत, तिथून निरोप आला परत का एबी फॉर्म त्यांनी परत काढून घेतला. मग एका नाचक्यपणा नाही झाली आमची पक्षाची, शेका पक्षाची नाचक्यच झाली ना. मग अशा याच्याशीच मी सांगतो, आपण एक मिनिट तुला देतो, बोला विचारतो, सगळ्यांना मी उत्तर देईन काय असेल ते. कदाचित चुकेल माझा, त्याच्यात काय मी पहिलीच पत्रकार परिषद आहे, पण आम्ही त्या पद्धतीने सांगितलं म्हणून माझे महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी आहे. बोला बोला आता. पनवेलमध्ये 5 वर्ष पक्षाने संधी दिली म्हणून 5 वर्ष पक्षाने काम केलं. प्रीतम म्हात्रे प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात आपल्याला लढता येणार नाही, आपल्या इथे विजय होणार नाही अशी संधी साधून उरण विधानसभा मतदारसंघात गेले आणि पक्षाचं त्याच्यामुळे नुकसान झालं. म्हणजे एकीकडे 5 वर्ष पद पण घेतलं आणि जेव्हा निवडणुकीची वेळ आली तेव्हा 2019 असंच केलं आणि आता पण असंच केलं. एक बघा, तुम्हाला एक सांगतो, आम्ही पक्षाचा प्रामाणिकपणे काम करत असतो. जिथं नाही तिथं नाही सांगतो. तुझ्यावर बंधन आहे का याच पत्रकार याच्यात काम करावा, तू दुसऱ्या पत्रकार याच्यात जाऊ शकतो का नाही, तसा माझा हे आहे. मला नव्हतं काम करायचा, या पनवेल मधून उभा राहायचा. 10 वर्ष नगरसेवक होता तो, 5 वर्ष विरोधी पक्ष काम केलाय, त्याच्यावर डाग असला तर सांगा तुम्ही, कुठल्या कोणी सांगावा का त्यांनी कुठल्या याच्याकडून 2 पैसे घेतलेत. असा हे नसतो. 19ला सुद्धा नाही सांगितलं ना, मला नाही उभा राहा. पहिल्यांदा मी असा व्यक्ती आहे पक्षातून बाहेर पडल्या 2006 साली मी उभा राहिलो होतो पक्षाच्या सांगण्यावरून. मी डायरेक्ट नगराध्यक्ष होतो त्यावेळी, कुठूनही उभा राहू शकत होतो. पक्षाची मी हे पालत होतो आणि ती पाळली. मी पडलो, मला दुःख नाही. मी तेव्हापासून सांगितला निवडणूक हा शब्द माझा संपला. मग मी प्रीतमला प्रत्येक ठिकाणी वार्ड बदलत उभे केले, तिथून निवडून आले 4-4. एक ठिकाणीच 3 आले. बालासाहेबांचा मुलगा आला, त्याचा काम चांगला होता म्हणून तो आला. अतुलला थोडे मतांनी पडला. असा काय होत नसतो बाबा, कुठेही कोणी हे करावा
आणि घाबरून कोणाला कोण ये नसतो. एखादी गोष्ट तुला नाहीच करायची म्हटलं तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही ना. 2.5 वर्षानंतर हरेश केली निवडणूक लढवली तेव्हा हरेश केलीला विरोधी पक्ष नेतेपद देण्याचं ठरलं होतं, परंतु प्रीतम म्हात्रेंनी ते पद सुद्धा त्याला दिलं नाही. कुठेही पक्षाचं नुकसान झालं आणि त्यावेळी प्रीतम म्हात्रे जबाबदार आहे. 5 वर्षात केले. एक तुम्ही जबाबदार असं बोलू शकत नाही. पार्टीने मागितला होता का राजीनामा, विचारा. मग तो 5 9 गेले. तुमच्यावर माहिती अपुरी आहे. 23 पैकी 14 आहेत ना. ऐका ना, अरे टोटल 9 गेलेत. तुमच्या सांगतो माहिती करता. असे आरोप करू नका तुम्ही. पक्षाने दिला का राजीनामा द्या म्हणून? असा कोण सांगत असेल पक्षात का यांनी राजीनामा द्यावा, तर मग तुम्ही असा आरोप करावा. कुठंतरी ही दुजा मनस्थिती करू नका. हा, मला विचारणारच ना. आता मी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यावर मला पक्ष विचारतात. विचारायला काय, आता एकदा मार्केटला माल आला का कोणी काही विचारतो ना. त्याच्याकरता तो काय नवीन विषय नाही. कुठला घ्यायचा आता? आंबे हापूसीतल्या राजापूरचे घ्यायचे का रत्नागिरीचे घ्यायचे ते मी ठरवणार आहे. जनमानसाच्या मनातील जयमात्र हे व्यक्तिमत्व शेकापमध्ये आजही कार्यरत आहे आणि अशा प्रसंगी मध्यवर्ती शेकाप कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला बोलवलं नाही आणि त्याच उद्घाटन प्रसंगी प्रीतमदादा यांनी सक्षमपणे सांगितलं जय मात्र हे महाविकास आघाडीतून बाहेर पडलेले आहेत, शेकापमधून नाही. अशा वक्तव्याकडे आपण ते आज हे आहे ना. आज सुद्धा मी शेका पक्ष म्हणूनच ही पत्रकार परिषद बोलतो. आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडलो 29 ला. आज सुद्धा मी शेका पक्षात आहे. 8 दिवस तुम्हाला टाइम दिलेला आहे. 8 दिवस कार्यकर्त्यांची चर्चा करायचं ठरलेलं आहे. म्हणजे आज तुम्ही म्हणता की आज भेटेल आहे शक्ती आज 4 वाजता काहीतरी आहे, संध्याकाळी 6 वाजता. अरे 11 ला आहे, 3 ला आहे आणि 4 वाजता आहे. मला त्या बैठकीला मला बोलवायला पाहिजे का नको? मग नाही बोलवलं मला. 1 मिनिट त्यांना असं म्हणजे की आम्ही पक्षाची चर्चा करू आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळू काय. असं मला सांगितलं नाही ना. कोणी 8 दिवस टाइम मागितला आहे तुम्हाला? काय प्रत्येक दिवस माझ्याजवळ आहे ना. 1 मिनिट एकेकाने विचारा, मी प्रत्येकाला देतो उत्तर. काम जरा त्या अरे सागर फेमस माणूस आहे, जरा येऊ दे त्याचा जरा पहिला त्याची अरे बोल. मला वेळ कोणी दिलेला नाही. वेळ जर तुम्ही एखादी गोष्ट ICU मध्ये आहे त्याला ताबडतोब हे लावता ना ऑक्सिजन. मग 29 आज किती झाली? मग का तो जगेल का मरेल हे सुद्धा विचार करा. मला काय कोणी टाइम नाही दिला. कार्यकर्त्यांना तिथल्या तिथं मी सांगितला. बऱ्याचशा कार्यकर्त्यांना पटतो. ठीक आहे, कार्यकर्ते निष्ठावंत आहेत. जे निष्ठावंत आहे मी निष्ठावंत आहे. मी कुठं सांगत नाही का तुम्ही महाविकास आघाडी सोडून दुसरा कुठे स्वतंत्र लढायची तयारी आहे. ती सुद्धा नाही. आपल्याला महाविकास आघाडी पाहिजे. मी ती सुद्धा हे दिलं का आपण जिथं जाल शेका पक्ष आपला अबाधित ठेवून कोणाशी सत्तेच्या लोकांची युती करा. शेका पक्ष बाजूला नको. एक प्रश्न असा आहे की पक्षाची हा अनेक वेळेला शेतकरी कामगार पक्षाने कुठल्या तरी पक्षात मर्ज व्हावं किंवा तिकीट घेऊन मशालचं तिकीट घेऊन जसं चालू होतं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन, परंतु बाळासाहेब पाटलांनी आपला हक्क सोडलेला नाही. सातत्याने केला राष्ट्रीय पक्षासोबत पक्षासोबत जाऊन त्याच्यानंतर मग होऊन आपण निवडणूक लढवावी आणि त्याच्यानंतर मग निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर आपण पक्षाची वाटचाल वेगळ्या पद्धती घेऊ शकतो. परंतु ते तसं ऐकलं नाही आणि त्यामुळे ही परिस्थिती झाली आणि तुम्हाला आता असा निर्णय घ्यावा. असा एक लक्षात घ्या, बालाराम पाटलांनी हट्ट सोडलेला नाहीये तुम्ही सांगता, बरोबर आहे. मग मशाल घेता वेळी तो हट्ट सोडला होता असं तुम्हाला वाटत नाही का? अरे काय मशाल हा चिन्ह घेतलेली ऑलरेडी पक्षात म्हणजे पक्षात त्यांनी शिवसेनेमध्ये जावं असेल. अरे
वगैरे सुधारेल, परंतु इतर पक्ष अरे पण शेवटी आला ना बाबा, सांबर काय टाकला आणि उसळ काय टाकली एकच हिशोब येतो, त्याचा हिशोब काय निघतो आला ना त्याच्यात काय. मी किती वेळ तरी केलेली आहे असं. काय विनंती काय बाबा, आपण स्वतंत्र लढूया, याच्यापेक्षा काय विनंती करणार, याच्यापेक्षा मी काही विनंती नाही. विचार त्यांना विचार एक मिनिट. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तुम्ही आता पण सांगितलं, पण ही लोक तुमच्या विरोधात काम का करतात, का वाटतं तुम्हाला, काय नेमकं कारण आहे की आज निर्मात्यांची सोडून व्हायला? अरे आता कसा असतो, तुला मार्केटला माल विकायला गेल्यावर त्याच्याकडे गिराक जास्त जातो आणि ज्याच्याकडे जायचा नाही त्याच्यामुळे त्यांना पोटदुखी वाटत असेल. आता मार्केट चालतो ना, जसं आज मार्केट आहे ना काही पक्षांचा, तिथंच लोक जातात, मग का नाही जात दुसऱ्या पक्षात. तसा एक मिनिट जरा अरे एक मिनिट जसा राजेचा झाला लोकांच्या बघा तुम्हाला सांगतो, कुठलीही गोष्ट असेल ना ती मनात अशी असतो का ज्याचा चालतो त्याच्यावरच लोक डगर मारत असतात. तो कसा खाली प्रत्येक माझा काय त्रास त्यांचा त्यांना माहिती. मी प्रामाणिक काम करतो. तुम्ही पत्रकार मंडळी ओळखता, कित्येक वर्ष मी भले फुलाचं जाहिरात देतो काही काना. मी असा कधी नाही बोलत का त्यावेळी तू कुठल्या पक्षाचा कुठला पत्रकार, कधी नाही विचारणा केली. रेग्युलर चालू आहे माझा, आज सुद्धा चालू आहे. फक्त इलेक्शन पिरियड मध्ये मी बोललो होतो जाहिरात टाकू नका, ते मग तुम्हाला कुठेतरी याच्यामध्ये अडचण होतो एवढाच सांगितला होता. कधी भविष्यात काय माझ्यासोबत कार्यकर्ते राहतील त्यांचा मी हे करणार ना. नोकरी धंदा आज काय चाललाय, गरिबाची काय अवस्था आहे सांगा ना तुम्ही. नोकरी आहे का? जिथं सत्ता आहे तिथं तेच त्यांचं लावतात. आमच्या आज जिल्ह्यामध्ये एकही आमदार नाही. कुठे गेलो, कुठल्या कंपनीत गेलो तर पहिला काय येणार विचारतात, कुठल्या पक्षाचा. हे चाललेलं आपण पत्रकार मंडळी बघता. मला त्या लोकांकरता हे करा. आज कुठली निवडणूक आहे का? प्रीतम तो उभा इथं राहत नाही. 4.5 वर्षानंतर आमदारकीला कुठेही उभा राहील, ते सुद्धा आज तुम्हाला जाहीर करतो. आज तो उभा राहत नाही. मला कार्यकर्त्यांकरता हे करायचं आहे. कार्यकर्त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे, त्यांची प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्यांच्या मुलांना नोकऱ्यांचा, कामधंद्याचा, या सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजे. त्याला विचारलं ते काय मला माहिती, त्यांना काय वाटावं त्यांचा विषय आहे. एखाद्याने संशय घ्यायचा ठरला मग तो काही घेऊ शकतो ना. मी आज सुद्धा शेका पक्षात आहे. त्यांना कोणकोण काय लागायची. मग आज का मीटिंग घेतली मी? ज्यावेळी 27 मार्चला मीटिंग घेतली, 29 ला घेतली, काने मला बोलून घेतला का सकाळी बसतो. तेवढा मोठा ऑफिसर परत मी उद्घाटन करतो हे घेतो का मला बोलवला नाही. अरे माझा तो प्रश्न आजचा नाही बाबा, तुला काही विचारू शकतो आजचा प्रश्न नाही. हा प्रीतमने गेल्या विधानसभा निवडणुकीला इतकी चांगली फाईट दिली, एकाकी झुंज दिली. 45,000 मतांमध्ये 89,000 पर्यंत वजन मारली. आपण गेल्या वेळी 3 नंबरला होता, 2 नंबरला आलो. यांच्या मताधिक्यामुळे महेश पाटील निवडून आले तर त्यांनी धचका नक्कीच घेतलेला होता. अशा वेळेला प्रीतम उरण मतदारसंघ खूप चांगल्या पद्धतीने आता बांधला, अजून पुन्हा नव्याने सुरुवात केली असताना जर तुम्ही भाजपात गेले तर प्रीतमचं राजकीय भवितव्य धोक्यात येणार तुम्हाला वाटतं? राजकीय भवितव्याचं काय काम करेल तो पुढे जातो कुठल्याही पक्षात. कुठल्याही पक्षात का सर्व कोणाच्या नावावर पक्ष दिलेला नसतो. जो काम करतो तो जातो पुढे. कोणाचं उदाहरण द्यायची गरज नाही. काम करणाराच मनुष्य पुढे जातो. पत्रकारीमध्ये सुद्धा बोलणाराच मनुष्य, म्हणजे काय बोलतात, चिंध्या आणि सोन्याचा असतो ना तशातला काळ. जो बोलतो त्याच्या चिंध्या विकल्या, आता सोनेवाला बसलेला आहे तसा. प्रीतम मात्र नाही बोलवली, मी बोलवली पत्रकार परिषद. त्या परंपरा पाळली, पण आज आपण त्या परंपरेच्या विरोधात एकटे उभे आहात. अशा ठिकाणी आपण पक्षप्रमुख म्हणून काय मत मांडा? पक्षप्रमुख मांडला ना मी. सांगितलं आपल्याला उद्या कार्यकर्त्यांची मीटिंग लावतो. पाटील आज पक्षाचे प्रमुख आहात.
आता आपण भूमिका नाही, त्यांच्या निर्णयाविरुद्ध मी काय भूमिका घेतो ते हे पालत नाही निर्णय, आम्ही कार्यकर्त्यांनी सांगितलेले, त्यांनी सांगायला पाहिजे का आपण हे करायला पाहिजे, का नाही ते बघायला पाहिजे, कशामुळे हे होतं हे त्यांनी बघायला पाहिजे ना. मी काय पक्षाच्या विरुद्ध तुम्ही बोलता जयंतभाईंचा असा काय विषय नाही. आघाडीच्या निर्णयाच्या बाबतीत जबाबदाऱ्यांना असं म्हटलं आहे नाही ना थांबा एक मिनिट थांबा, ऐका तुम्हाला सांगतो. आपण अनेक वर्ष पाळलीत, आपण निष्ठावंत होऊन आहात, अनेक निवडणुका आपण लढवल्या, पण अशा वेळी जर एक म्हात्रे आणि त्यांचे कार्यकर्ते जो समूह गट आहे तो पक्षाच्या विरोधात जाऊन उभा राहतोय आणि त्याने पक्षाला एक प्रकारची चेतावणी दिलेली, एक प्रकारचा इशारा दिलेला आहे. अशा पद्धतीने जर पक्षनिष्ठा म्हणून जर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल तर तुम्ही असं व्यक्तिगत काय मत मांडाल जो पक्षाच्या विरोधात आहे? एकच निर्णय मानेल मी, माझ्या नेत्याचा राज्य चिटणीस सरचिटणीस आहेत त्यांचा जर हे होत असेल, त्यांच्या विरुद्ध उमेदवार उभा केलेला असेल, त्या पक्षाशी मला राहायचा नाही, हा माझा मत आहे. जयंतभाईंच्या बाबतीत त्यांना स्वतःला पाडले, त्यांना बिनविरोध होत होती. गेली 5 टर्ममध्ये निवडून आलेली व्यक्ती त्याच्या विरुद्ध केलंय. पवार साहेबांनी केलंय, शिवसेनेने केलेला आहे, त्यांची मतं त्यांना दिली. हा माझा त्यांच्या बाबतीत सोज्वल प्रेमल जयंतभाईंवर प्रेम आहे, त्या पद्धतीने मी आपल्याला सांगतो. म्हणून मी आज सुद्धा त्यांच्याजवळ सुद्धा मांडला का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया, आपला पक्ष अबाधित ठेवून कुठल्याही सत्तेच्या पक्षाशी आपण युती करा आणि आपल्या कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे न्याय द्या, हा माझा विषय आहे. पवनदादांचं असं म्हणणं आहे की आघाडी जी आहे ना ती निवडणुकीच्या अगोदरच सुटली होती, म्हणून तर सगळ्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उमेदवार होते आणि त्याच्यानंतर आपण आघाडीचे प्रमुख म्हणून आघाडीचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब पाटलांना निवडलो. परंतु अशी आघाडी बनताना परत एकदा कुठल्याही वरिष्ठांनी तुम्हाला होकार दिला नाही, उद्धव ठाकरेंनी त्यांनी सांगितलं नाही की तुम्ही आता परत आघाडी बनवा किंवा शरद पवारांनी नाही, फक्त तुम्ही स्थानिक नेत्यांनी म्हणून आघाडी बनवली, त्यांनी प्रमुख बाळासाहेब पाटलांना बनवले. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात आघाडी आता अस्तित्वातच नाही. एक बघा, आता राजांनी चांगला प्रश्न विचारलाय. इलेक्शन पर्यंत बरोबर आहे, त्याच्यामध्ये आता तुम्हाला गटतट शिवसेनेच्या माहिती आहेत रायगड मधले, विशेषतः नवी मुंबई मधले पनवेल उरण मधले माहिती आहेत. तर बबनदादांनी काम केला, याचा काम केला ते बाईचा अंत्य, त्याच्यामुळं आमच्या या महाविकास आघाडीच्या याच्यात काही घटक पक्ष, समजा उद्या काँग्रेस असेल, आणखी ते अनिल कोण आहेत त्यांची ते जे कंपनी जेवढे काय आहेत त्यांचा म्हणणं का आपल्या विरुद्ध काम केलं आहे म्हणून आपण त्यांना त्याला तो आपले जिल्हा अध्यक्ष काय यांचं नाव सिरीज घरात त्यांच्या घरी बैठक झाली. तो आता मी त्यावेळी सांगत होतो बालूशेठना का तुम्ही जिल्हा चिटणीस व्हा, आमची मीटिंग झाली त्यावेळी. बालूशेठ 2 तालुक्याचे अध्यक्ष व्हायला आले. खरं ते बबनदादाला बोलवायला पाहिजे होतं आणि त्याच्या समोर हे करायला पाहिजे होतं, पण तो चुकीचा निर्णय आहे. उद्या कोण बाबनदादा म्हणतात की मी मला सांगितलं सांगता की आघाडी स्वतः संपर्क प्रमुख होतो आणि त्याच्यानंतर मग उद्धव ठाकरेंनी नाही मला आदेश दिला की बाबा इकडे आघाडी करायची, शरद पवारांकडे आघाडी झाली कशी नव्हती. अरे माझ्या बघा, याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला सांगतो, टोटली पनवेल उरण मध्ये विवेक पाटील साहेब असताना सुद्धा काही झाला जिल्ह्यात राज्यात तरी पनवेल उरणची महाविकास आघाडी साबित राहील असं पूर्वीपासूनचाही होता. परंतु काही कारणास्तव गेल्यानंतर या महाविकास आघाडीचा तुम्ही बोलता अधिकृत नाही, याला कारण जर असेल मग शिवसेनेच्या लोकांनी त्यांनी विचारायला पाहिजे. बबनदादांनी त्यांचा जिल्हा अध्यक्ष आहे ना इथला, त्यांनी कसा त्याला पाठिंबा दिला, त्यांच्याच घरी मीटिंग झाली, त्यांना नको होता द्यायला ना का कोणावर हात करायचा म्हणून त्यांना बदलायचा, असं सुद्धा होऊ शकतोय. अरे मग तुम्ही सांगा, खरी महाविकास आघाडी घेत असताना जनरल मीटिंग घ्यायला पाहिजे. 4-5 आम्ही होतो त्या याच्यात, ठरलाय बोललो आम्ही काय करणार, आम्ही तर शेवटी हाला बोलणार 3-1 बाजूला. माझा एकट्याचं मत थोडं कोण मान्य करणार आहे. हा बोला, अजून काय वाईट राजे, काय तुझा? हा
कार्यकर्त्यांनी सुरू ठरला होता की जोपर्यंत पाटील साहेब बाहेर येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही आपण सहमत आहोत. बघा, मला एक सांगतो, आम्ही विवेक पाटील साहेबांचा आदर करतो. मी त्या मीटिंग मध्ये आपल्याला सुद्धा साहेबांना भेटायला गेलो का ती वाद आहेत. लोकांनी सांगितलं बरेच वेळ का साहेब बाहेर पडतील, मग आपण हे करू, त्याच्यानंतर निर्णय घेऊ, पण त्याला अशी वेळ निघत चालली. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, नेत्यांच्या निवडणुका संपल्यात. मग प्रत्येक वेळी जर अशा पद्धतीने जे गद्दार बोलणार नाही, गद्दार कोणाला बोलतात? जो खरोखर पक्षाची विरुद्ध जसा आता कोणी काम केला त्याला तुम्ही गद्दार बोलू शकता. पण अशा वेळी त्यांनी सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांना सुद्धा किती दिवस आपण हे करणार, निर्णय घेऊ नये, तो पार्टीने ठरवायचा आहे. मला नाही पटलं म्हणून मी हे केलंय ना. मला कार्यकर्त्यांनी विचारणा केली साहेब बाहेर आले, साहेब कधी बाहेर येतील याची डेट नाही ना, डेडलाईन नाही ना. डेडलाईन असेल तर उद्या सुद्धा मी हे करीन ना, उद्याच्या वेळातच सांगेन का बाबा. जेलमधून एक पत्र जाहीर केलं तर राजकीय संघटना जाहीर केलं नाही. आता त्यांनी तो पत्रक जाहीर त्यावेळी केला होता, राजकीय संन्यास घेतो म्हणून. पण आता कार्यकर्त्यांपर्यंत तो पत्र पोचलाय का नाही माहिती नाही मला. एक तुमच्या लक्षात ते पोचवायला पाहिजे. कार्यकर्त्यांना काय माहिती बाबा आपले नेते आता आज सुद्धा आम्ही मानतो एकमेव अशी व्यक्ती आहे किंवा बँक आहे ज्यांनी प्रॉपर्टी लिहून दिली 371 कोटी रुपये लोकांना दिले व्याजासह. अशी राज्यामध्ये नाही कुठली बँक झाली, स्वतःची प्रॉपर्टी दिली. कोण कुठलाही अधिक युवा असला बनेल जर ठगशेन असता तर त्यांनी दिली नसती. त्याच्यात होत काय नाही, हे सगळं असंच चाललंय. तुम्ही पेन अर्बन बघा, गोरेगाव बघा, आणखी कित्येक बघा, पण ती पाहिजे तेवढ्या लोकांनी केला. जवळजवळ 95% लोकांना पैसे मिळालेत. लोकांची ती भावना आहे, त्यांची वाट बोला. आपलं सामाजिक कार्य पाहता प्रीतम दादाही त्याच अनुषंगाने पक्षात आणि सामाजिक कार्यात अतिशय अग्रेसर आहेत. भविष्यात ही बाप लेखाची दुसरी एकाच पक्षात राहील किंवा जिथे असेल तिथे जोडीने असेल का याबाबत तुम्हाला कुठं बापले कशा आजूबाजूला रायगड मध्ये गेलेले दिसलेत का? ते गेलेत, ते देशावर गेलेत. रायगड मध्ये मी नाही बघितलं अजून. हा, आणि बाप लेखांचा आता माझा तो वय झाला, आता मी रिटायरमेंट घेतो. मग पाहिजे तर तुम्ही बोलत असला तर. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कुठलीही गोष्ट करत असताना माणसाला राजकारण हा एक अलग हे आहे आणि नातीगोती अलग आहे. आम्ही सुखदुःखाला जातो म्हणून आज आम्ही प्रत्येकाच्या याच्या परत पोहोचलो. त्यावेळी आम्ही बघत नाही का काँग्रेसचा आलाय पत्रिका आली आम्ही जातो, कोणी एक्सपायर झाला जातो. मरणाच्या याच्यामध्ये आम्ही पत्रिकेची वाट बघत नाही. लग्नाची पत्रिका आली तर 100% जातो. मरण कोणी एक्सपायर झाला असेल तर त्याच्या 3 दिवसामध्ये कधी आम्ही जातो. त्या जोडीचा याचा विषय होत नाही. फक्त कसा असतो, एका इथं बसतो तिथं तेवढा थोडासा प्रत्येकाला लाज वाटतो. जो माझ्या अर्थ आहे तो लाज धरत नाही, तो जाऊ शकतोय. मला काय नाही, सर्व सारख्यात, सर्व पत्रकार सारख्यात, बिंदात जातो मी. चला आता कुठे एसटी स्टँड वर खायला मी आहे तुमच्या सोबत, ते चालतो. प्रत्येकाचा तो विषय. कोणा बघा, कार्यकर्त्यांवर मी सोडणार आहे. माझी भूमिकेशी मी काय हे करणार. मी एकटा राजा जाऊन काय उपयोग आहे का? कुठं प्रजा पाहिजे ना सोबत. राजा सुख असून काय चालणार आहे हो? प्रजाला जेवण मिळायला पाहिजे. जे कार्यकर्ते ठरवतील ते बोलले ना. शेवटी एक लक्षात घ्या, आता तुम्ही इतके एक पत्रकार तुम्ही सर्वांनी ठरवला नाही बाबा एखाद्या याच्यावर बहिष्कार टाकायचा, एखाद्या याला जायचा नाही, तुम्ही नाही जात. तसा तो आहे. नाही बाईट काय आता त्याच्यावर पत्रकार बंधू भगिनींनो,
प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे सर्वांचे मी स्वागत करतो। आणि आज मी पहिल्यांदा जयंत म्हात्रे म्हणून जवळजवळ 47 वर्षात शेका पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आज ही प्रथम आपल्या समोर मी पत्रकार परिषद घेतलेली आहे। पत्रकार परिषद घेण्याचा उद्दिष्ट एवढाच आहे की मागची निवडणूक जी लढलो आम्ही, उरण, पनवेल, खालापूर किंवा पनवेल, याच्यामध्ये हारजिती चालत असतोय। त्याच्यामध्ये कोणी दुःख मानू नये, कोणीतरी हारत असतो, कोणीतरी जिंकत असतो। पण या जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर एखाद्या गोष्टीला जे महत्व द्यायला पाहिजे ते तसं दिलं गेलं नाही। उरण पनवेलची आणि खालापूरची निवडणूक हरल्यानंतर गेल्या 27 मार्चला, त्याच्या अगोदर एका इथल्या नेत्यांनी जयंत म्हात्रे आणि त्यांचे पुत्र शेका पक्ष सोडून बीजेपीत जात आहेत, ही त्यांनी पत्रकार बंधूंजवळ कुठेतरी माझ्याविषयी एक वाच्यता केल्यानंतर मी 27 मार्चला पक्ष कार्यालयात पनवेलच्या एक मीटिंग बोलवली, तिन्ही तालुक्याच्या कार्यकर्त्यांची, नेते मंडळींची। आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं, बाबा या अशा पद्धतीने माझ्या नावाने जी काय उलटसुलट चर्चा होते त्या चर्चेला या महाविकास आघाडीतून बाहेर पडूया। कारण आपल्याला गेल्या जयंतबाईंच्या MLCच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा करून, जी बिनविरोध निवडणूक होणारी होती, तिला उमेदवार उभा करून आमच्या राज्य चिटणीस मंडळाच्या नेत्यालाच त्यांनी प्रथम एक दणका दिला, त्यांना त्या निवडणुकीमध्ये हार पत्करावं लागली। त्याच्यानंतर मग निवडणुका लागल्यानंतर टोटल राज्यामध्ये आम्हाला 6 सीट दिल्या, त्याच्यामध्ये 5 सीटमध्ये त्यांनी शिवसेनेने आमच्या अपोजिट सर्व उमेदवार उभे केले। यामुळे एकच झालं का आमचं सांगोल्याचा एक शिलेदार निवडून आले, रायगडमध्ये आमचे जे 4 उभे होते ते 4ही पडले, एक मला वाटतंय विदर्भामध्ये होते, काय त्यांचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही, ते सुद्धा पडले। आम्हाला जवळजवळ रायगडमध्ये आज कुठल्याही परिस्थितीत या महाविकास आघाडीच्या मंडळीकडून साथ मिळाली नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये हारलो। ते झाल्यानंतर ही मीटिंग मी त्या मीटिंग मध्ये सांगितल्यानंतर आमच्या नेते मंडळींचा असा इथल्या स्थानिक, जसा मी आहे, नारायण शेठ आहेत, बालू शेठ आहेत, काशीनाथ पाटील यांच्या समोर ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं, हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आपला होत नाही, आपल्याला चिठ्ठीकडे जावं लागेल, का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे। परंतु त्याला 15 दिवस झाल्यानंतर आम्ही जयंतबाईंच्या इथं गेलो, चौकात गेलो होतो, मी, बालू शेठ, नारायण शेठ, काशीनाथ पाटील, आणि तिथं माझा हाच विषय मी मांडला की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया। जे तुम्हाला मगाशी सांगितलं, जयंतबाईंना फसवले, इथं पाची यांच्या विरुद्ध उभे केले, सर्व त्यांच्या समोर मांडल्यानंतर जयंतबाईंनी मला अशा पद्धतीने सांगितलं किंवा तिथल्या सर्व कमिटीनी की आपण इंडिया आघाडीत आहोत, आपण बाहेर पडू शकत नाही। मी तिथून आल्यानंतर परत 29 तारखेला मीटिंग लावली का आपण याच्या अगोदर सांगत होतो टोटली का आपण काही झाला जिल्ह्यात, राज्यात, कुठेही झाला तरी पनवेल उरण महाविकास आघाडी ही आपली कायम असेल। हे करत असताना मला त्या मीटिंग मध्ये सुद्धा
शेवटपर्यंत काय उत्तर तसा मिळाला नाही. त्या उत्तराची मी अपेक्षा करत होतो का आपण काहीतरी आमची इथली स्थानिक नेते मंडळी गेली 20 वर्षे महाविकास आघाडीच्या सोबत आहोत, आपण त्या पद्धतीने काम करू आणि त्याचं उत्तर देऊ. पण मला उत्तर काही नाही. शेवटच्या याच्यात मला सांगितलं आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही. मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत राहायचं नाही, मी बाहेर पडलो आणि मी शेका पक्षात आज सुद्धा आहे. अजून मी काय शेका पक्षातून बाहेर गेलेला नाही, महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे. आजच्या दिवसाला तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे का उलट सुलट चर्चा चालू असते, ते तुमच्या कानावर जावं त्याच्याकरता मी आज आपल्या मंडळींना बोलवले आहे. मी जवळजवळ 47 वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम करतो. त्यावेळेचे मग आमचे नेते दिपा पाटील असतील, दत्तू शेठ असतील, गणपतराव देशमुख, हे सर्व मंडळी ज्यांची नावं तुम्हाला सांगितलं, ND पाटील, दत्ता पाटील, कधी लक्षात राहत नाही. आता माझा 74 वर्ष वय आहे, त्याच्यामुळे थोडेसे हे कमी पडतो. अशी सर्व मीनाक्षीताई, प्रभाकर पाटील, मोहन पाटील, आमचे या भागातले जनार्दन भगत, विराजी कारकर, जिप्पर शेठ, वाजेकर अनेक, आणि मी स्वतः या 84 आणि 81च्या आंदोलनात काम केलं. 81च्या आंदोलनामध्ये माझा फोटो आहे त्याच्यात. आज सुद्धा आपण सर्व पत्रकार आणि मीडिया प्रेसवाले आहात, तुम्हाला कल्पना ही नावं सहजासहजी येत नाही. काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नावं छापली जात नाही. तो माझा फोटो सुद्धा आहे, तुम्हाला पाहिजे तर मी कधी देऊ शकतो. आमच्या उरण पनवेलच्या, आता आपण सर्व उरण पनवेलवालेच आहात, सर्व ते त्या नवी मुंबई मधल्या तुम्हाला माहिती आहे. आणि आता सुद्धा आमचे समजा त्या भागातील नाही म्हटलं तरी आत्माराम शेठ, रघुनाथ शेठ, दशरथ शेठ, साखरे शेठ, अनेक मंडळी अशी जी त्यांच्यासोबत मी काम केलं आहे. आणि आज सुद्धा आमचे नेते आहेत, जयंत पाटील आहेत, बालू शेठ आहेत, नारायण शेठ आहेत, काशीनाथ पाटील आहेत, तुमचे गव्हाण भागातील आमचे रघुनाथ शेठ आहे, पांडू मामा आहे, अर्चन सिंग आहे, कानपिले आहेत, आरिफ दाखवे, आरिफ पटेल, कित्येक मंडळी आहेत, त्यांच्यासोबत मी प्रामाणिकपणे काम केलंय. म्हणून आज माझी पक्षामध्ये एक कार्यकर्ता, मी नेता मानत नाही, लोक मला समजतात नेता, पण मी आज सुद्धा कार्यकर्ता आहे. सकाळी सुद्धा घरी मच्छी देऊन आलो कार्यकर्त्याप्रमाणे. त्याच्यामुळे काय मला त्याच्यात लाज वाटण्याचं कारण नाही. आणि अशा परिस्थितीत मला असं वाटायला लागलं की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बोलून त्यांच्यासोबत चर्चा करून ते ज्या पद्धतीने काय आपल्याला निर्णय सांगतील त्या पद्धतीत आपण जाण्यातील विषय कुठे जायचा नाही जायचा परत मी तुम्हाला त्यांच्याशी बोलल्यानंतर पत्रकारांना बंधूंना बोलवून घेईन. केव्हा आज आमचा यो निर्णय झालेला आहे. मी अजून कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला करत नाही. शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण आहोत. पक्ष काय नेत्याच्या याच्यावर चालत नसतो. कार्यकर्ते नसले तर काय त्याच्या पक्ष चालवण्याची क्षमता नसते. आज जर बघितला माझ्या हयातीतला विषय, मी 29 तारखेला मीटिंग घेतल्यानंतर पक्ष कार्यालय आमचा पूर्वीचा होता शेका पक्षाचा, त्याचा नवीन रिन्युएशन झाला. त्या जागेत 30 तारखेला जायचं म्हटल्यावर मला वास्तविक आम्ही कुठली पुण्यतिथी असेल, जयंती असेल, तिथं आम्ही एकमेकाला फोन करून आल्यानंतर त्यांना हार घालणं, पूजन करणं, पीस कापणं, मला तिथं सुद्धा बोलवला नाही. हे ताबडतोब मी 29ला महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, त्यांनी सांगितलं आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत. दुसऱ्या दिवशी मला ट्रीटमेंट देतात. आता याला काय कोणाचं त्याच्यात हात आहे, कोणी काय चालवतो मला माहिती नाही, पण असा नको होता. आणि अक्षय तृतीयेचा दिवस होता, तरी मी स्वतः 1:30 वाजता त्या माझ्या ऑफिसमध्ये, मी आज सुद्धा माझं ऑफिस बोलतो, लक्षात घ्या बंधूंनो, तिथं जाऊन मी दर्शन घेतला, माझ्या पद्धतीनं आलो. आज सुद्धा कार्यकर्त्यांची मीटिंग लावली.
मी काय अजून पक्ष सोडलेला नाही, महाविकास आघाडी सोडली. आज सुद्धा मला आमंत्रण द्यायला पाहिजे होतं, पण ते सुद्धा नाही. बाई कुठेतरी त्यांच्या मनात नेते मंडळीच्या कटुता आली आणि मला असं बाजूला सारायचा त्यांचा सध्याच्या परिस्थितीत तसा दिसतो. परंतु मी उद्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या तिन्ही तालुक्याच्या मीटिंग घेणार आणि त्यांच्यासमोर माझी जी काय हे आहे खंत ती मांडणार आणि त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते ताबडतोब तुम्हाला उद्या मी सांगू शकतो. संध्याकाळी परत तुम्हाला उद्या बोलवीन. आज काय नाश्ता दिला असेल तर संध्याकाळी जेवण देईल. शेवटी अन्नदान हा फार महत्वाचा असतो. त्याच्यातून सर्व चालतो. पहिला तुकाराम महाराजांच्या म्हणीप्रमाणे पहिला पोटोबा नंतर विठोबा, तर तशातला मी आहे. पहिला पोटोबा बघतो नंतर विठोबाची पाया पडतो, अशी पद्धतीने चाललेला आहे. आणि फार अशा पद्धतीने काम करत असताना भयंकर त्रास होतो आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर ते चुकीचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, बरीचशी मंडळी माझ्या नावाने काही यांना कामं पाहिजे म्हणून हे बाहेर दुसऱ्या पक्षात चालले. माझा व्यवसाय 47 वर्षापूर्वी जो होता तो आजही आहे. माझे आजोबा किराणा दुकानदार, वडील किराणा दुकानदार, मी किराणा दुकान चालवलंय. माझ्या मुलांनी सुद्धा पुऱ्या बांधल्यात. आम्ही व्यापारी आहोत. व्यापार करणं हा काही गुन्हा नाही, तो व्यापार करतच राहणार. पण का माझी स्वतःची आहे ना ती ऐपत का मी कुठल्या पक्षात गेलो म्हणून मला काय काम मिळेल? मला मिळतोच काम न, मी कामं करतो ती काय अशी थोडी याच्यात मिळतात. तुम्ही करा माझा रेकॉर्ड कधी कुठल्या पद्धतीने काम टेंडर भरल्याशिवाय मिळत नाही. आज मी 1 लाखपेक्षा माझी जी काम करण्याची पद्धत आहे, क्वांटिटी वाईज ब्रिजेस बनवणं येते, जातो किंवा इतर काय कोण कशात करता चालेल, मी कोणाला काय घाबरत नाही. मी पत्रकारांना फोन करून विचारतो. मग आमचे मित्र विजय कडू असतील तर विचारा, फोटो का तू छापला? त्यांना विचारला होता विजय कडूंना, अरे तू प्रीतमचं नाव घेतला होता त्याचा छापाचा होता, माझा कशाला? नाही भाऊ तसा काय नाही. पण ज्या पद्धतीने कोण जयम मात्रे बोलतो, कोण भाऊ बोलतो, चालतो. टोपण नावात मी भाऊच आहे. मी कधी जनार्दन शेठ म्हणून बोललो नाही. जयम मात्रेच माझं नाव, नगरपालिकेत सुद्धा तोच नाव माझं प्रचलित आहे. अशा पद्धतीत तुम्हाला बोलवण्याचं कारण काय? विनाकारण माझ्या नावाचा जी करत राहिले, ज्या पद्धतीने वागणूक चालली, निर्णय मी कुठलाही घेतला, मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलेला आहे.